विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. एक प्रश्न पडलाय, ड्रॉप घेऊ का? तुमचा तुमचा काय सल्ला असेल? काय करू सर मी ड्रॉप घेऊ का? अशी मुलं मला प्रश्न विचारतायत. लगेच माझा प्रश्न असतो, की 10वी ला किती स्कोर होता? आणि जेव्हा मी ऐकतो ना 97%, 98%, 95, 96 आणि आज सीईटी चांगला स्कोर नाहीये, त्यामुळे ड्रॉप घ्यायचा आहे. पालक, पालक म्हणतायत, "नाही सर आम्हाला ड्रॉप घ्यायचंच आहे, रिपीट करायचं आहे." मी त्यांना म्हटलं, "अरे थांबा रे, सीईटीचं पर्सेंटाइल कळू दे. आपण ऑप्शन फॉर्म भरूया. कॅप राउंड 1, 2, 3 मध्ये बघूया कुठे मिळतंय आपल्याला." नाही, स्कोर कमी आलाय आणि हो, सीईटी जर 200 पैकी 40च स्कोर असेल, 50च स्कोर असेल, 30-35च स्कोर असेल, तर असंही पर्सेंटाइल फारसं चांगलं येणार नाहीये. ओके आणि इथं पालक उत्सुक आहेत, पालक तयार आहेत मुलांना चान्स द्यायला. ओके. पण मुलांची मानसिकता काय? मी डिस्कशन करणार आहे या व्हिडिओमध्ये आणि मग आपण ठरवूया, की ड्रॉप घ्यायचा आहे का नाही ते. पहिली गोष्ट, ड्रॉप घ्यायचा आहे ना, मग मी सांगतोय ते तुम्हाला जमतंय का ते पहिलं बघा आणि ते थोडे दिवस नाहीये, थोडे दिवस नाहीये. मी तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडं आता 5च महिने उरलेले आहेत. त्यातही जून काउंट करा. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 5च महिने आहेत तुमच्याकडं आणि या 5 महिन्यात तुम्हाला 75 टॉपिक कव्हर करायचे आहेत. करायचे आहेत म्हणजे आहेत. म्हणजे महिन्याला किती टॉपिक करावे लागतील ते विचार करा. ओके. 2-3 दिवसाला 1 टॉपिक, 2 दिवसाला 1 टॉपिक संपला पाहिजे तुम्हाला. अवघड वाटतंय? ड्रॉप घेऊ नका. अवघड वाटतंय? ड्रॉप घेऊ नका. आणि का अवघड वाटतंय? काय काम आहे तुमच्याकडे सांगा बघू? तुम्हाला काही कॉलेजला जायचंय, प्रॅक्टिकल जायचंय, काही नाहीये लक्षात घ्या. तुमच्याकडे वेळच वेळ आहे. पहिली गोष्ट, हे काय आहे प्रकार मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही म्हणत असाल ना, सर नोव्हेंबर, डिसेंबर विसरला काय तुम्ही? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 11 महिने आहेत. संपलं. फिनिश होणारच नाहीये. ड्रॉपर करून होणारी सगळ्यात मोठी चूक हीच आहे, की तो निवांत राहतो. तो म्हणतो, "आहे की वेळ माझ्याकडं, मी करू शकेन." बाकीच्या मुलांना बोर्डची एक्झाम असणार आहे, तो महिना मला एक्स्ट्रा मिळेल, मग मी इतरांपेक्षा पुढं जाईन. काही होत नाहीये. फेल्युअर येतंय. मी बघितलंय डोळ्यांनी. जी निवांत राहणारी मुलं आहेत ना, कुणाचाच रिझल्ट लागलेला नाहीये. पण 5 महिन्यात तुमची कंप्लीट करायची तयारी असली पाहिजे. मग ऑक्टोबर नंतर करायचं काय? फुल अँड टेस्ट. पहिल्यांदा ईझी लेव्हलच्या टेस्ट द्या, नंतर मीडियम लेव्हलच्या, नंतर हार्ड लेव्हलच्या टेस्ट द्या. ओके. इतके ॲप्लिकेशन्स आहेत, फ्री ॲप्लिकेशन्स आहेत, एक्झाम गोल आहे, टेस्ट त्याच्यावर अवेलेबल आहे. मला सांगताना अतिशय आनंद होतोय. माझ्या क्लासचा एक स्टुडंट आहे. त्याचे वडील मला भेटले आणि ते म्हणले, की "सर तुम्ही पर्सनली त्याच्यावर लक्ष द्या. पर्सनल मेंटॉर हवाय आम्हाला. आम्ही तुमची एक्स्ट्रा फी देऊ. पण तुम्ही असा एक व्यक्तीला पॉइंट करा, की जो माझ्या मुलावर वैयक्तिक लक्ष ठेवेल आणि त्याच्याकडून करून घेईल." आणि ते बिझनेस पर्सन आहे, त्यांची इंडस्ट्री आहे साताऱ्यामध्ये. ते म्हणले, की "आम्ही सुद्धा बिझनेस कोच हायर करतो." म्हणजे बघा पालकांचं म्हणणं काय होतं, की "आम्ही सुद्धा बिझनेस कोच हायर करतो." मला पटलं त्यांचं म्हणणं. मी म्हणलं, "मीच बघतो, मीच मेंटर बनतो त्याचा." रोज 3-3 टेस्ट त्यानं दिल्यात. सगळं उरकून ऑफलाईन, ऑनलाईन सगळं करून आपलं स्वतःच्या त्यानं रोज 3-4 एक्स्ट्रा टेस्ट दिलेत आणि आज त्याचा स्कोर 120 आहे. ओके. मान्य आहे की खूप जास्त नाहीये. बरं पण हा पण क्लोज टू 98 आहे ना आणि आमचं टार्गेट आम्ही अचीव्ह केलेलं आहे लक्षात घ्या. मग तुम्हाला काय करायचं ऑक्टोबर नंतर फुल लेंथ टेस्ट आहेत. आपल्या पण टेस्ट असणार आहेत ऑनलाईनच्या. आपली व्हिजन बॅचवरची डेमो लेक्चर्स करायला सुरुवात करा ना. 48 फ्री व्हिडिओ आहेत एका व्हिजन बॅचमध्ये. वेगळ्या बॅचमध्ये मिळून 60 आहेत. 3 दिवसात व्हिडिओ कंप्लीट करून दाखवा. मग घ्या ड्रॉप तुम्ही. पहिली गोष्ट हे टार्गेट असेल तर ड्रॉप घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचं, की हे तुमच्यासाठी स्टँडर्ड टायमिंग असलं पाहिजे उठण्याचं, झोपण्याचं नाही उठण्याचं. ओके. 5 वाजता उठायचंय आणि 5 वाजल्यापासून जे तुमचं सेशन सुरू होईल, की ते रात्री 9 एंड व्हायला पाहिजे. जेवण त्याच्या अगोदर 2-3 तासापूर्वी व्हायला पाहिजे आणि तुम्हाला सांगतो 9:30-10 वाजता तुम्ही रेस्ट घेतलीच पाहिजे आणि पुन्हा पहाटे उठलं पाहिजे. 7 तासाची झोप पाहिजे. पण मधल्या वेळेत झिरो टाईमपास. झिरो टाईमपास लक्षात घ्या हे जमेल का बघा. 5 महिने नाही सीईटी होईपर्यंत हे शेड्यूल तुम्हाला फॉलो करायचंय. जमेल? घेऊन टाका ड्रॉप म्हणूया आपण. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला एक प्लॅन तयार करावा लागेल. एवढ्या 5 महिन्यात एवढे टॉपिक संपवायचे आहेत. थोडं प्लस मायनस इकडे-तिकडे मी कन्सिडर करू शकेल लक्षात घ्या. चला तुमच्यासाठी 1 महिना वाढवला समजा. 6 महिने. मग तिथं ते बरोबर कव्हर होतंय. सगळं छान कव्हर होणार आहे तुमच्याकडून लक्षात घ्या. ओके. बरं आता मुद्द्याकडे येऊया आपण महत्वाचं.
तुमच्या सगळ्यांसाठी ड्रॉपरसाठी प्रत्येक रविवारी मी फ्री टेस्ट तुम्हाला देईन आपल्या ॲप्लिकेशनवरती. ओके. सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यावर टेस्ट सेक्शन तुम्हाला नंतर मिळेल. सगळ्या टेस्ट तुम्हाला द्यायच्या आहेत. हां, सगळ्या टेस्ट तुम्हाला मी अवेलेबल करून देईन. रिझल्ट द्या फक्त बास, बाकी काही नकोय. बरं, ही कन्सिस्टन्सी लागणार आहे. दुसरी इम्पोर्टंट गोष्ट तुम्हाला काय सांगतोय, आता माझं पटतंय का तुम्हाला बघा, पटतंय का बघा. कुठल्याही मुलाला विचारा दिलेल्या तुमच्या मित्राला, तुम्ही दिलेले मला माहिती आहे. तुमच्या पालकांशी मी बोलतो, तेव्हा एकच नाव येतंय सब्जेक्टचं, की मॅथ्स. मॅथ्समध्ये काय झालं? जेईई लेव्हलचे क्वेशन्स आले. इतका अवघड पेपर होते, इतके अवघड पेपर होते, की विचारूच नका. मी तुम्हाला सजेस्ट करेन, की आता पेपर अवेलेबल होतील. ओके. तुम्हाला त्याचे क्वेशन्स मिळतील आणि तुम्ही ते मन लावून एक-एक प्रश्न बघायचा. तुमच्या लक्षात येईल. जेईईच्या लेव्हलचे प्रश्न होते मान्य करतो. लेंदी होते हे पण मान्य करतो. पण ते टेक्स्ट बुक वरतीच बेस्ड होते. मी काही प्रश्न जसेच्या तसे बघितलेत. तेव्हा तुम्हाला तुमचं टार्गेट अचीव्ह करायचं आहे ना, तर पुस्तक सोडवायला घ्या. तुम्ही डायरेक्टली जेईईच्या पी-वाय-क्यूकडे जाऊ नका. तुम्ही डायरेक्टली पी-वाय-क्यूज करू नका. मी जेवढ्या मुलांशी बोललोय, ज्यांनी व्हिजन बॅच पर्चेस केली, अशा ड्रॉपर्सना मी काय सांगितलंय, की व्हिजन बॅच कशासाठी सर? आम्हाला फक्त सीईटी पाहिजे. नाही, व्हिजन बॅचमध्ये फिजिक्स, न्यूमेरिकल मी टेक्स्ट बुक मधले एकूण एक न्यूमेरिकल, एक्सरसाइज मधले, एम-सी-क्यूज मधले सगळे घेतोय. फिजिक्स न्यूमेरिकल. प्रत्येक न्यूमेरिकल घेताना फॉर्म्युला एक्सप्लेन करतोय. बरं. त्याच्यानंतर त्याच व्हिजन बॅचमध्ये मी जी संघर्ष बॅच देतोय, त्या संघर्ष बॅचमध्ये सुद्धा तो टॉपिक कव्हर होतोय. त्यावेळेस पण ते न्यूमेरिकल्स होतायत. क्रॅश कोर्समध्ये न्यूमेरिकल्स फिजिक्समधले होतातच, पण त्यावेळेस हे 2 वेळा 3 म्हणजे एक टॉपिक 3-3 वेळा होतोय. पण हे करत असताना फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये फक्त टेक्स्ट मधले न्यूमेरिकल होतायत ना बाळांनो आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स येतोय ना. टेक्स्ट बुक खूप इम्पोर्टंट आहे रे. आता सब्जेक्ट चेंज करूया. केमिस्ट्रीसाठी तर लाईन टू लाईन क्वेशन्स आहेत. टेक्स्ट बुक तर तुम्हाला टेक्स्ट बुककडे वळावं लागेल. आता आणखीन महत्वाचं ड्रॉप घ्यायचाय पहिली गोष्ट टार्गेट 5-6 महिन्यात कव्हर करायचं आहे, त्यासाठी स्टडी प्लॅन लागेल. शेड्यूल असं लागेल 10-12 आता ह्यात तुम्हाला सांगतोय 14 तास होतात आय थिंक बरं का लक्षात घ्या. सकाळी 5 ते रात्री 5 म्हणजे 12 तास, संध्याकाळी 5 पुन्हा 4 तास म्हणजे 16 तास होतात लक्षात घ्या. मग या 16 तासापैकी ना 2 ते 3 तास असेच आवरण्यात गेले, इकडे गेले असं समजू नये आपण. खाण्यात इकडं-तिकडं म्हणूया आपण. बरं आता आणखीन महत्वाचं, तुम्ही ऐकलंय, की मी माझ्या ऑफलाईन बॅचमध्ये हॉस्टेलच्या मुलांना दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंतच मोबाईल देतोय. पण ड्रॉप घेताय तुम्ही. तुम्हाला हे दिवसभर मोबाईल मी देईन लक्षात घ्या. पण संध्याकाळी 8 नंतर मात्र फोन मला सबमिट पाहिजे. तुम्ही स्वतःहून सुद्धा फोन सबमिट करायचा घरातल्यांकडं. 8 नंतर मला फोन नकोय. काय होतं माहितीये का? त्या फोननं झोप उडते. आपण अडकत राहतो टाईमपास करत बसतो. काय म्हणतो माहितीये का पालकांना, "आता दिवसभर अभ्यास केलाय, आता मी थोड्या वेळासाठी फोन घेतो." त्यात एखादी गेम, WhatsApp मेसेज, तुमचं Insta यात सगळंच मग फिनिश होऊन जातंय. सगळं नकोय मला त्या गोष्टी. कळालं का? बरं हे पण तुम्ही लक्षात ठेवा. फोनवर कंट्रोल ठेवायचा आहे तुम्हाला. आणि काही झालं तरी तुम्हाला टेस्ट द्यायचे त्याशिवाय होणार नाही. मला एक सांगताना अतिशय वाईटच वाटतंय लक्षात घ्या. मी असे स्टुडंट बघितलेत, की ज्यांनी सगळे व्हिडिओ लेक्चरच्या नोट्स काढलेत, पण टेस्ट दिल्या नाहीयेत. नाही रिझल्ट लागला, नाही रिझल्ट लागला, नाही लागला. टेस्ट शिवाय होणार नाहीये लक्षात घ्या. आता भलेही तुम्ही कोर्स कुठला माझा घेऊ नका, पण टेस्ट मी दर रविवारी देतोय. ओके. मग या रविवारी पण टेस्ट असणार आहेत. नाही सर अजून थांबा बघूया करतो सुरू. नाही. ड्रॉप घ्यायचाय ना, तू आत्ता अभ्यासाला सुरुवात कर. आत्ता अभ्यासाला सुरुवात करच. आणि हे करत असताना तुम्हाला सांगतो 11th स्टँडर्डचा एक टॉपिक प्रत्येक आठवड्यात व्हायला पाहिजे. ओके. आणि मी तुम्हाला सांगतो 12th स्टँडर्डचे 2 आठवड्यात आपले 3 टॉपिक होतील. म्हणजे महिन्यात 6 टॉपिक होतील आणि 11चे 4 टॉपिक होतील. म्हणजे 10 टॉपिकच होतात बरं का तसं विचार केला तर, होय की नाही? हे पण खूप आहे. एका महिन्यात 10 टॉपिक ठेवूया आपण. मी तुम्हाला सांगतो तरी टार्गेट मी ठेवलंय, हायर दिलंय टार्गेट तुम्हाला. अवघड आहे मला मान्य आहे. पण मला माहिती आहे, की जर ड्रॉपर बॅच मधल्या मुलांनी, ड्रॉपर्स मुलांनी जर ऑक्टोबर, नोव्हेंबर एंडपर्यंत पोर्शन संपवला, तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल मधले काही दिवस म्हणूया आपण, या 4 महिन्यात त्यांच्या नाही म्हणलं तरी 30 जर फुल लेंग्थ टेस्ट झाल्या, तर रिझल्ट मिळणार आहे रे बाळांनो. आणि मी तुमच्यासाठी फुल लेंग्थ टेस्ट यावेळेस वेगळ्या प्रकारे अरेंज करणार आहे. डिफिकल्टी लेव्हल मी खूप वाढवत नेणार आहे. ओके. मी ऑब्झर्व्ह केलंय, की काय होतं माहितीये का? डिफिकल्टी लेव्हल हायर ठेवल्यानंतर मला असं वाटायचं, की मार्क कमी आले मुलांचा कॉन्फिडन्स एकदम लो होईल. काय नाही, काय नाही. तुम्हाला तुमच्या चुका कळाल्या म्हणजे पास.
बरं, आता ड्रॉप घ्यायचा आहे तर आणखीन एक महत्वाचं. ड्रॉप घ्यायचा आहे, सगळ्यात महत्वाचं. यावर्षी हा सण साजरा करायला मिळणार नाही. यावर्षी गणपतीमध्ये सुट्टी मिळणार नाही. मी माझ्या ऑफलाईन मधल्या मुलांना सांगितलं. माझे जे ड्रॉपर्स आलेत ना त्यांना सांगितलं. नाही मिळणार सुट्टी. नाही. दिवाळीत ऑब्व्हियसली मी इथेच असतो. क्लास सुरूच असतो. दिवसभर यायचंय. बाकीच्या मुलांना 4 दिवस सुट्टी मिळेल. तुम्हाला मिळणार नाहीये. माझ्याकडे 10 मुलं आहेत हॉस्टेलला 12th स्टँडर्डला तेवढीच माझं एक कॅपॅसिटी आहे. ती फुलफिल आहे. मला आता हॉस्टेलला जागा बिलकुल नाहीये. पण त्याची 10 मुलं आहेत ना, त्यांना सांगितलंय सीईटी झाल्यावर सुट्टी देणार आहे. उगाच तोंड बारकं करून माझ्याकडे यायचं नाही, की "सर सुट्टी द्या, घरी जायचंय." त्याग करा ना, त्याशिवाय नाही रिझल्ट मिळणार. आणि अजून एक लक्षात घ्या, बर्थडे सेलिब्रेशन, ओके, ओटी भरण कार्यक्रम, आणखीन काय असते ते तुम्हाला सांगतो अशा कार्यक्रमासाठी सुट्टी मागणारी मुलं बघितलेत मी. काय गरज आहे? काय काम आहे तुमचं? डोहाळे जेवणात काय करणार आहे तुम्ही? होय, काय करणार आहे सांगा बघू? बारशात काय करणार आहे? किंवा दुसऱ्याच्या लग्नात तुम्हाला काय करायचं? तुमचे आई-वडील आहेत ना तिथं हजर, बास ना. तुम्हाला काय गादीवर उड्या मारायच्या तिथं? नाहीये तुम्ही लक्षात घ्या. पास ड्रॉप घेतलाय ना, तर एवढं डेडिकेशन पाहिजे. हां, एवढं पाहिजेच. म्हणजे आता होतं काय बघा, मराठी भाषा, 9चे 9 दिवस माहिती आहे ना तुम्हाला? तसं होतं ड्रॉपर्सच्या मुलांच्या बाबतीत बरं का. मी ऑब्झर्व्ह केलंय. आता 5वं 6वं वर्ष बघतो मी. ड्रॉप घ्यायला इतकी मुलं येतात ना, 20% मुलांचा रिझल्ट जबरदस्त लागतो. 70% नाही लागत मी मान्य करतोय. ह्याच्या मागचं कारण सांगतो. बोर्डची एक्झाम आली, जरा गावाला जाऊन येतो. आता बाकीच्यांना मग ॲक्चुअली काय होतं, इथंच गडबड होते ड्रॉप. मी मगाशी तुम्हाला बोललो होतो. निवांत राहतात. झालाय माझा अभ्यास, जरा घरी जाऊन येतो. संपलं, फिनिश. किंवा मी अशीही मुलं बघितलेत बरं का, की माझ्याकडे लांबून येतात. क्लासमध्ये मी अभ्यासाला बसवतो. दिवसभर अभ्यास करून घेतो. होत नाही. मग सर माझा रूमवर छान अभ्यास होतो. मी रूमवरचा अभ्यास करतो. नमुने बघितलेत गेल्या वर्षी मी. नाही लागला रिझल्ट कुणाचा चांगला त्यांच्यापैकी. नाही लागला. इतक्या लांबून माझ्याकडे यायचं आणि रूमवर अभ्यास करतो. नाही होत. कोण तुमच्यावर लक्ष ठेवायला आहे? म्हणजे मगाशी ज्या पालकांचं उदाहरण दिलं त्यांच्याप्रमाणे तुमची आई असेल, पप्पा असतील, आजी-आजोबा असतील, कुणाला तरी मेंटॉर बनवा रे. दाखवा रे त्यांना. सर मी पप्पांना म्हणा, की "बघा मी आज एवढा अभ्यास केलाय." हां, ओरडतील, म्हणतील एवढा कमी केला, अजून कर काही म्हणतील, म्हणू देत. टेस्ट झाल्यावर त्यांना रिपोर्ट द्या. एवढ्या टेस्टला एवढे मार्क पडले, तिथं माझं हे चुकलं, मी हे हां, पालकांना पण रिक्वेस्ट करेन. वेळ द्या. महत्त्वाचा डिसिजन मुलगा घेतोय, ड्रॉप घेतोय आणि मी तुम्हाला सांगतो, आता बऱ्याच जणांना वाटतील मी माझी बॅच प्रमोशन प्रमोशन करतोय, सांगतोय. व्हिजन बॅचच ड्रॉपरसाठी इम्पोर्टंट आहे. सो तुम्ही ड्रॉपर स्पेशल बॅच केव्हा लॉन्च करणार? काय गरज पडली? काय गरज पडली सांगा बघू? काहीच गरज नाहीये. व्हिजन बॅच अल्टिमेट बॅच आहे लक्षात घ्या. आणि मी आता सांगतो, की काही दिवसात मी 11th स्टँडर्डची जी नवीन मुलं आहेत ना, त्यांच्यासाठी पण बॅच लॉन्च करतोय. ओके. त्यांच्यासाठी छान बॅच अशी लॉन्च करणार आहे. 2 वर्षाचा प्रोग्राम असणार आहे तो. आणि सुरुवातीपासून सीईटीवर फोकस करून घेणार आहे किंवा माझे असे बरेचसे स्टुडंट आहेत रे, मी तुम्हाला खरं सांगू का? माझ्याकडे 10वी ची पण बॅच असते ना, मग 10वी च्या बॅचमध्ये माझे असे कितीतरी स्टुडंट आहेत, की ज्यांना क्लोज टू 100% मार्क पडलेत. त्यांना माझ्याकडेच क्लास लावायचा होता, अशी पण बरीचशी मुलं आहेत. पण एवढे मार्क पडल्यावर पालक कुठे शांत बसणार आहे? म्हणजे मोठी स्वप्न. चालते काही हरकत नाही. पण अशा मुलं हजारो लाखो मुलं आहेत, की ज्यांना सीईटीवर फोकस करायचा आहे, पण अकॅडमी जॉइन केले. मग अशासाठी आमची 11th ची नवीन जी बॅच आम्ही लॉन्च करू काही दिवसातच, ती फार उपयोगी पडणार आहे. 11th स्टँडर्डच्या मुलांना फक्त मी सोमवार, बुधवार, शुक्रवार असे लेक्चर्स देतो. बॅकलॉग काही राहत नाही. सगळं व्यवस्थित कव्हर होतंय. मग 12th स्टँडर्डमध्ये मात्र रेग्युलर सगळंच छान होतंय. बरं मेन विषय भरकटायला नको. ड्रॉप घेऊ का? सगळं कष्ट करायची तयारी असेल तर बिनधास्त ड्रॉप घ्या. आणि मी अजून एक सांगतो बरं का पालकांना पण रिक्वेस्ट करतोय 10वी ला जर तुमच्या स्टुडंटला 95 प्लस मायनस मार्क असतील पर्सेंटेजमध्ये आणि आता जर सीईटीचा स्कोर 50 पेक्षाही 50 पण जाऊ दे. मी तर म्हणतो 70च्या खाली जरी असेल ना, 60-70 असेल, तर ड्रॉप घ्यायला काही हरकत नाहीये असं मला वाटतंय. पूर्णपणे विद्यार्थ्यावर हे डिसिजन डिपेंड आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. मी व्हिडिओ थांबवतोय. मला कमेंटमध्ये तुमचे पण सजेशन्स हवेत. ऑल द बेस्ट.